विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विद्यार्थी मित्रांनो, काल आपण स्वतःला फसवू नका ही एक ऍक्टिव्हिटी घेतली होती। एक संवाद झाला होता तुमचा आणि माझा। आपण सगळ्या मित्रांनी स्वतःला फसवू नये आणि स्वतःला फसवलं तर काय होतं याचे परिणाम सुद्धा तुम्ही तुमच्या तोंडाने सांगितले। पण आज मी फळ्यावर लिहित असताना मी काही मुलांना असं काय म्हटलं की हा जो फळा आहे आपला, या फळ्याकडे पहा असं न म्हणता काय म्हटलं, चुकून माझ्या तोंडातून शब्द गेला आणि तुम्ही तो पकडला। काय शब्द गेला होता? भिताडाकडे बघा। काय म्हटलं होतं? आणि तो तुम्ही शब्द चनाक्षपणे पकडला आणि तो तुमच्या नजरेत मला लक्षात आला। भिताडाकडे बघा। खरंच चुकलं माझं की हे भिताड नसून काय आहे, फळा आहे की नाही। आणि तुम्हालाही वाईट वाटलं की आपल्या ह्या फळ्याला भिताड म्हटलं। बघताय ना हा फळा? आपल्याला दिवसभर तुम्हाला मला किती साथ देतो आहे की नाही, हे मी काही क्षणासाठी विसरलो होतो। पण तुम्ही छानपणे पकडलं म्हणून मला आनंद झाला। काय वाटतं रे तुम्हाला आपल्या या फळ्याबद्दल? तुमच्या डोक्यात काय आहे मला जाणून घ्यायचंय। फळ्याबद्दल तुम्हाला वाईट वाटलं, पण फळा काय असतो, फळ्याबद्दल तुमचं मत काय आहे? फळ्याविषयी काय वाटतं ते सांगायचं आहे। फळा फुटका आहे तरी पण आपल्याला किती ज्ञान देतो। हा आपला फळा या बाजूनं असा खराब झालाय, बरोबर आहे। तुटका फुटका फळा आहे पण आपल्याला तो साथ देतोय। हा, विचार करताय? हा, फळा आपला मित्र असतो। फळा आपल्या सर्वांचा मित्र आहे। बर, हा, फळा आपल्याला उंच शिखरावर नेतो। फळा आपल्याला उंच शिखरावर घेऊन जातो। ओके, हा, फळा जर फुटका असेल तो ज्ञान पण देतो। जसे गुरुजी आपल्याला नवीन काय म्हणजे गुरुजी आपल्याला आवडतं, तसं मला हे काळा फळा पण खूप आवडतं कारण की ज्ञान खूप देतो तो। बर, हा, फळा काळा काही असू पण तो आपल्याला ज्ञान खूप देतो। फळा कसा का असेना, काळा कलर जरी असेल, तुटका फुटका असला तरी आपल्याला ज्ञान देतो। हा दिव्या, फळाचा रंग काळा आहे पण आपल्या जीवन कौशल्य बनवण्यासाठी व आपल्याला उंची मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरतो। हा, तुला काय सांगायचंय? फळा काळा किंवा गोरा काळा असो पण आपलं जीवन पांढरं शुभ्र करतो। जरी फळ्याचा कलर काळा असला तरी आपलं जीवन पांढरं शुभ्र करतो असं म्हणणं आहे साक्षीचं। हा, तुमचं काय म्हणणं? मित्र आपल्याला जसे मदत करतात, फळा पण आपला मित्र आहे आणि ते आपल्या मित्रासारखं मदत करतो। मित्र आपल्याला संकटात सुद्धा मदत करतात, अनेक वेळी मित्र आपल्याला मदत करतात, तसा फळा आपला सर्वांचा मित्र आहे आणि तोही मदत करतो। हा, फळा आपल्याला गणित सोडवायला मदत करतो। गणित सोडविण्यासाठी फळ्याची मदत होते। ओके, हा, आपल्या फळा फुटका गणित असू पण आपण जे पण काही 3 तास गणित सोडवतो ते गणित याच फळ्यावर शिकतो। हा, जे बी आपण इथं शाळेत रोज शिकतोय, समजून घेतोय, आहे की नाही, तर फळा आपला मित्र आहे आणि त्या मित्राकडून आपण हे सगळं समजून घेतोय। ही भावना प्रचंड उंचीची आहे बेटा। हा, फळ्यामुळे आपल्याला नवीन काही गोष्टी शिकायला मिळतात। ह्या फळ्यावर नवनवीन गोष्टी आपल्याला इथं उलगडल्या जातात। बघा, या फळ्याच्याच याच्यावर कितीतरी मुलं शिकून गेलेत, बरोबर आहे। या वर्गातून कितीतरी बॅचेस पुढे निघून गेल्या, फळा तिथंच आहे। फळा गेला का कुठं? फळा तिथंच आहे आणि त्याचा वापर करून अनेक मुलं पुढे निघून गेले, शिकून गेले। हा, आपल्याला जसं वहीवर लिहायला बोर होतं तसं फळ्यावर लिहायला बोर होत नाही। हा, वहीवर लिहायला थोडस कंटाळा येतो, छोटा भाग असतो त्याच्यावर लिहायला कंटाळा येतो, पण फळ्यावर मुक्तपणे लिहिता येतं असं प्रयासचं मत आहे। हा, शीतलचं काय मत आहे? वहीवर चित्र काढायला खूप कठीण जातो आणि फळ्यावर
काढायला त्याला रंग सुद्धा लागत नाही. हा, फळ्यावर चित्र काढायला रंग सुद्धा लागत नाही. हा, जेव्हा आपल्याला वहीवर लिहिणार व चित्र काढण्यासाठी जेव्हा म्हणजे कठीण दिवस जातो, तो फळ्यावर लिहिण्यासाठी मज्जाच दिवस जातो. फळाचा रंग काळा असो या कसा पण तो आपल्याला उंच भरारी घेण्यासाठी पुढे मदत करतो. ओके, छान. हा, इकडे साक्षी पुढे सांग. फळ्याचा शोध कोणी लावला असेल? अच्छा, फळ्याचा शोध कुणी लावला असेल असा तुला प्रश्न पडलाय आता. बर. फळा म्हणजे ज्ञानाचा दरवाजा. हा, फळा म्हणजे ज्ञानाचा दरवाजा असं आयुष्याचं म्हणणं आहे. बरोबर आहे. या दरवाज्यालाच आपण टिकटिक केलं, त्या दरवाज्यालाच विनंती केली तर पुढचं सगळं खुलं होतं. जगणं आहे की नाही, पुढचं शिकणं खुलं होतं. हा, फळा आपल्याला शेकडो गणित शिकवतो, पण त्याला भिताड म्हणू नये. हो, सॉरी, मी बिताड म्हटलं, चुकलं माझं. कारण आपल्याला शेकडो गणित शिकवतो, समजून सांगतो, आणि मी त्याला भिताड म्हटलं. मी माफी मागितली, सॉरी म्हटलं की आता आहे की नाही. पण आता लक्षात आलं की तुम्हाला या फळ्याची किंमत काय आहे. मला असं वाटायचं तुम्हाला काही या फळ्याविषयी वाटतंय की नाही, पण तुम्हाला सगळ्यांना याविषयी छान वाटतंय आणि तुम्ही माझी चूक पकडलात. खरं तर मी नाही म्हणायला, माझा उद्देशही नव्हता तसा की भिताड म्हणण्याचा, पण तुम्ही पकडलं, छान वाटलं. हा, आणखी कोणाला? फुलांचा सुगंध जसा दरवळत राहतो तसा फळाला सुगंध नाही, पण तो अनेक माणसांना पुढे नेण्यासाठी मदत करतो. ओके, छान. जरी त्याला सुगंध नसेल तरी तो अनेक माणसं पुढे घेऊन जातो, असा फळा आहे. हा, फळा हा ज्ञानाचा खजिना आहे. फळ्यावर ज्ञानाचा खजिना उलगडला जातो असं. जसं वहीवर लवकर समजत नाही तसं फळा लवकर समजत नाही. हा, तुमच्या वहीवर तुम्ही गणित सोडवता, पण जेव्हा आपण फळ्यावर समजून घेतो आहे की नाही, त्यावेळेस सहज लवकर समजतं असं म्हणणं आहे. वहीवर आपण एखादी रेष घेतली आणि किंवा रेष केली ते आपल्याला पेनाने पुसत नाही, आणि फळ्यावर आपण रेष घेतली तर ते देष्टाने पुसता येतं, मुक्तपणे लिहिता येतं. हा, जेव्हा मोठी माणसाला त्यांचा सुगंध लवकर कळतो, जे त्यांना शिकवले त्यांचा म्हणजे फळाचा सुगंध कोणाला कळत नाही. हा, म्हणजे फळा खूप लोकांना पुढे घेऊन जातो आणि त्याची किंमत त्यांनी ओळखली पाहिजे पुढे जाणाऱ्यांना, असं म्हणायचं. प्रत्येकचं काय म्हणणं आहे? मला वाटत ती फळावर आपण कधी लिहिले नाही, तर फळाला वाटत असेल की माझ्यावर हा माणूस लिहायला नाही. अच्छा, कधी जर फळ्याचा वापर नाही केला एखाद दिवस तर ते नाराज होत असेल का, असं प्रत्येकाला वाटतं. आतापर्यंत या फळावर शिकून कितीतरी लेकरं मोठी झाली असतील, आणि यानंतरही या फळावर शिकून कितीतरी लेकरं मोठी होतील. हो, खरी गोष्ट आहे ही, की या फळ्याचाच वापर करून कितीतरी मोठी माणसं बनली आहेत. हा, आपण वहीवर गणित सोडवलं आपल्याला जास्त आनंद होत नाही, पण फळावर सोडवलं आपल्याला खूप आनंद होतो. हा, पायल, काय म्हणणं आहे तुमचं? आपण वहीवर गणित लिहिलो तर आपल्याला खूप कंटाळा येतो. जर फळावर जर गणित अशी लिहिले तर खूप छान वाटतं. बर. हा, साक्षीचं आणखी काहीतरी म्हणणं आहे. हा, फळा आपल्याला ज्ञानाची भरारी घ्यायला मदत करतो. फळा आपल्याला ज्ञानाची भरारी घ्यायला मदत करतो. बर. हा, कोमल? आपल्याला फळाचं महत्व कळायला पाहिजे. नक्कीच. हा, तुम्ही उभा राहून सांगा काय म्हणणं आहे. आपण वहीवर लिहितो तेव्हा आपल्याला आनंद होत नाही, कारण की आपण एकटेच असतो. तर आपण फळ्यावर लिहितो तर अनेक मुलं आपल्याला पाहतात आणि मला मजा येते की मला गणित आलं म्हणून. हा, फळ्यावर जेव्हा समोर येऊन गुरुजी तुम्हाला समजून सांगा म्हणतात आणि त्यावेळेस तुम्हाला जो आनंद होतो तो खूप छान असतो असं म्हणणं आहे. माणसाला डोळे असून एखादी माणसं मदत करत नाही, पण फळाला डोळे नसून तो आपल्याला मदत करतो. हा, ओके. डोळे नसूनही तो मदत करतो. मित्रांनो, खूप छान तुमच्या डोक्यातून वेगवेगळी उत्तरं आली. मला फार प्रचंड आनंद झालाय की ममतानं एके दिवशी आपल्याला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? एक सुविचार, तो फार आवडला मला. चुकणं छान असतं. चुकणे म्हणजेच शिकणे होय. तसं माझ्याकडून सहज एक चूक झाली बोलण्यात, ती तुम्ही पकडली
आणि तीच पकडलेली चूक आज आपण या आपल्या फळा नावाच्या या मित्राला आपण त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे जाणून घेतलं आणि तुमच्या डोक्यात फळ्याविषयी इतकी छान श्रद्धा आहे, इतकं तुम्हाला त्याचं महत्त्व माहिती आहे, याचा मला आनंद झाला. मित्रांनो, याच फळ्यावर अनेक मोठमोठे राष्ट्रपती, पंतप्रधान, IAS अधिकारी, शिक्षक, डॉक्टर अनेक लोक याच फळ्यावर गणित सोडवून वेगवेगळे ज्ञानकण वेचून मोठमोठी झालीत. या फळ्याला कुणीही विसरलं नाही पाहिजे. मला ही खात्री आहे की तुम्ही सर्व आनंदाची झाडं या फळ्याला कधीही विसरणार नाहीत. खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे की तुम्ही खूप छान पद्धतीनं आज फळा आपल्या शाळेतील प्रत्येक वस्तू, फळाच नाही तर आपल्या शाळेतील प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवत असते, तुम्हाला मदत करत असते, तुमच्या पंखात उद्या उंच भरारी घेण्यासाठी मदत करत असते, ऊर्जा देत असते, बळ भरत असतात. मित्रांनो, खूप छान तुम्ही प्रतिक्रिया दिल्या, चांगली चर्चा झाली, चांगला संवाद झाला. असंच तुम्ही कल्पकतेनं प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं पाहिजे, चिकित्सक विचार केला पाहिजे असं मला वाटतंय. आपण थांबूया या ठिकाणी. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.